एकाही सैनिकाचा जीव न घालवता तब्बल 30,000ची मुघल फौज गुडघे टेकते, हे ऐकून खरं वाटत नाही ना? पण शिवरायांच्या इतिहासात हा चमत्कार घडलाय. प्रसंग होता उंबरखिंडीचा. मुघल सरदार कारतलब खान कोकण गिळंकृत करायला निघाला होता. पण त्याला हे माहीत नव्हतं की तो सह्याद्रीच्या वाघाच्या गुहेत शिरतोय. महाराजांनी बोरघाटात कडक पहारा असल्याची हूल उठवली आणि खानाला सोपा रस्ता सोडून एका भयानक सापळ्यात खेचले. तो सापळा म्हणजे उंबरखिंड. ती वाट इतकी अरुंद आणि दुर्गम होती की 30,000 सैनिकांना तिथे श्वास घेणंही मुश्किल झालं. आणि त्याच वेळी कडेकपारीतून दगडांचा आणि बाणांचा असा वर्षाव सुरू झाला की मुघल सैन्याची दाणादाण उडाली. मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. तेव्हा खानाच्या सैन्यातील अनुभवी रायबागीण साहेबांनी हा गनिमी कावा ओळखला. त्या ओरडल्या, खाना, ही शिवाजीची चाल आहे. इथे लढून मरण्यापेक्षा शरण जाऊन जीव वाचवल्या बरा. त्या दिवशी शिवरायांनी केवळ तलवारीने नाही तर आपल्या अचाट बुद्धिमत्तेने ती लढाई जिंकली होती. यालाच म्हणतात शिवछत्रपतींचा गनिमी कावा. अशाच ऐतिहासिक आणि रोमांचक माहितीसाठी सबस्क्राइब करा. हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.